आजच्या या जेवणाचं किंवा नाश्त्याचं विशेष काय माहितीये का? ऊन. गेले 3-4 दिवस 4 दिवसानंतर आपण ऊन बीन काही नव्हतं, काय सूर्य नुसतं दिसायचा पण प्रभाव काहीच नव्हता त्याचा. आता मात्र जरा गरम गरम वाटायला लागले. वाहेगुरु. पुन्हा एकदा मी इकडे आलेलो आहे गोल्डन टेम्पल परिसरामध्ये, जालियनवाला बाग परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आता आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये पाहण्यासाठी नेमकं काय आहे बघूया. चला आतमध्ये एंट्री करूया. आता आम्ही पहलगाम मधून निघालोय अमृतसरला. मस्त थंडगार वारा आहे. आपल्याला या ठिकाणी गावामध्ये वेगवेगळे झाडं दिसत आहेत. या झाडावर एक सुद्धा पान हिरवं दिसत नाही. याच परिसरात असं नाही, पण जिकडे कुठे आता श्रीनगरमध्ये आम्ही फिरलो एकही झाड हिरवं नाही आहे. पूर्णपणे वाळून गेलेले अशा पद्धतीने वाटतात. पण जेव्हा ह्याचं सीझन सुरू होईल त्यावेळी ही पुन्हा एकदा हिरवी होतील आणि निसर्ग भरलेला असं वाटेल. पण आत्ता असं आपल्याला असं वाटतं की हे दुष्काळ आहे. पानं पूर्ण पानगळ झालेली आहे झाडांची. थंडी मात्र प्रचंड आहे. जेव्हा याचं सीझन सुरू होईल, थंडी कमी होईल, तेव्हा पुन्हा एकदा याला पानं येतील आणि निसर्ग हिरवा दिसायला लागेल. आता बर्फांच्या देशातून इकडे नॉर्मल निघालोय, पण इकडे सुद्धा थंडी आहे. ऊन पडलेलं आहे. वरून जे बर्फ आमच्या बसमध्ये साचलेले होते त्याचं पाणी पडायला लागलेलं आहे. खूप दिवसांनी खूप वेळेने बर्फ होतोय. ऊन पाहतोय आम्ही आणि एकदम कडक ऊन पडलंय, पण थंडी मात्र कायम आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत. येत्या 6 महिने, वर्ष, 2 वर्षामध्ये ही रस्ते अधिकच सुंदर होतील आणि पर्यटनाला चालना मिळेल असं दिसतंय. जागोजागी अशा पद्धतीनं रस्त्याच्या कामासाठीचं जी काही तयारी आहे, त्याला जे लागणारं मटेरियल आहे त्याची तयारी होते. टनल पण बनवले जात आहेत. बराच वेळ झाला प्रवास सुरू आहे. एका ठिकाणी गाडीमध्ये बसून होतो आणि आता थोडं जसं जसं पुढे चाललंय तसं तसं आपल्याला उठायला लागलेलं आहे. इकडे बघा ऊन आहे आणि आता हे गावाचं गाव आहे हायवेला आणि या ठिकाणी अशी दुकानं, छोटे मोठे हॉटेल आहेत. वॉशरूमचा ब्रेक आणि चहा नाश्ता किंवा ज्याला जेवायचं त्याच्यासाठीचा ब्रेक आहे. आता आम्ही थांबलोय. ऑमलेट सांगितले गरमागरम येत आहे. काय सांगितले? ब्रेड ऑमलेट. ब्रेड ऑमलेट मॅगी आहे. आपण ब्रेड ऑमलेट करूया. ट्राय करू. ब्रेड अंडा मस्त एकदम. आणि आता लाईटलीच खायचं ठरवलं होतं आम्ही, कारण सकाळी पण नाश्ता झाला चांगला. सायंकाळी पुन्हा जेवण करायचं आहे. प्रवासाचा त्रास नको व्हायला. आजच्या या जेवणाचं किंवा नाश्त्याचं विशेष काय माहितीये का? ऊन. गेले 3-4 दिवस 4 दिवसानंतर आपण ऊन बीन काही नव्हतं, काय सूर्य नुसतं दिसायचा पण प्रभाव काहीच नव्हता त्याचा. आता मात्र जरा गरम गरम वाटायला लागले. पाय वगैरे नॉर्मलला आलेत. आता भेटू. छोटासा ब्रेक घेतलाय. गाडीचं काहीतरी काम चालू होतं. मस्त फोटो काढलेत. आता कसं दिसतं केस बीस लयच विस्कटले सगळे. टोपी घातलं 4 दिवस नुसतं टोपी डोक्यावर. चला पाईन बेरी हॉटेल मध्ये आम्ही मुक्कामासाठी पोहोचलेलो आहोत. आम्ही सकाळी 8:30-9ला निघालो होतो पहलगामवरनं. बराच वेळाचा आमचा प्रवास झाला. अखेर आम्ही पोहोचलोय पाईन बेरी हॉटेल. चला आतमध्ये जाऊया. रूम मध्ये आपण एंट्री केलेली आहे. हॉटेलची रूम कशी आहे तुम्हाला दाखवतो. इकडे टीव्ही,
खुर्ची, पाणी बॉटल, कपाट, टॉयलेट बाथरूम, AC, आरसा. इकडून बाहेर जायला आहे आणि आपण इकडे बाहेर करू शकतो. बेड, हे काय म्हणतात त्याला, पाणी गरम करायचं, चहा कॉफी करायचं. चला जाऊया पुढं. जय बोले सो निहाल. निघालोय आता दर्शनाला. या ऑटो मध्ये बसलोय आम्ही सगळे मिळून. लाईट नाही येते, थोडा काही क्लिअर दिसणार नाही. कुछ कपड़ा खरीदारी करना तो वहाँ पे होलसेल मार्केट कैसा रहेगा. म्यूजियम, ये कौन सा म्यूजियम? पार्टीशन का म्यूजियम, जो पार्टीशन में हुआ था ना वो इधर. इकडे आता आम्ही चप्पल काढून ठेवलेली आहे, शूज काढून ठेवलेले आहेत. गुड मॉर्निंग. आज आहे श्रेया आणि हिमांशूचा लग्नाचा वाढदिवस. दुसरी अॅनिव्हर्सरी आहे आणि ते आज अमृतसर मध्ये एन्जॉय करतायत. कसं वाटतंय, कैसा लग रहा है? आपको कैसा लग रहा है? ठंड लग रही है अभी भी. थंडी वाजते म्हणून मी पण असं पॅक केलंय. कारण आता सगळे मास्क म्हणा किंवा टोप्या सगळे काढून ठेवलेत मागे. थंडीपासून वाचण्यासाठी रुमाल लावलेला आहे. रात्री ऑलरेडी आम्ही जाऊन आलोय, पण पुन्हा एकदा चाललोय जालियनवाला बाग बघायला आणि मंदिर बघायला. चला. आता आम्ही जालियनवाला बाग परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आता आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये पाहण्यासाठी नेमकं काय आहे हे बघूया. चला आतमध्ये एंट्री करूया. जालियनवाला बाग परिसर. शिवालियों ने गोलियों से खून किया था. शॉर्ट फिल्म बघून आम्ही बाहेर आलोय. त्याच्यामध्ये जालियनवाला बागचा जो काही इतिहास आहे ते दाखवलेला आहे. इथल्या क्रांतिकारकांनी इंग्रजांना कशा पद्धतीनं फाईट केली होती आणि तो काळा दिवस नेमका कसा होता त्याची माहिती या शॉर्ट फिल्म मधून दाखवण्यात आलेली आहे. सगळ्यांना शत नमन. याच विहिरीमध्ये इंग्रजांना तोंड देता देता आपल्या क्रांतिकारकांनी उड्या मारल्या होत्या. तीच ही विहीर आहे. या ठिकाणी भिंतीवर ज्या पांढरे चौकोन करण्यात आलेले आहेत ते गोळीचे निशाण आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तिथं इंग्रजांनी ज्या
गोळ्या मारल्या, गोळ्या घातल्या किंवा गोळीबार केला त्याच्या ह्या आठवणी आहेत. या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे, ही एक ऐतिहासिक भिंत आहे आणि याच्यावर काही 36 चिन्ह आहेत. जनरल डायरच्या आदेशाने या ठिकाणी गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. हीच ती भिंत. जालियनवाला बाग परिसरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला जाणवलं की या ठिकाणी येण्यासाठी तिकीट नाही आहे आणि स्वच्छता मात्र भरपूर आहे. सगळीकडे आत्ता सकाळची वेळ आहे तर स्वच्छता केली जाते. कुठेही कचरा, घाण, कागद वगैरे नाही आहे. या ठिकाणी स्टाफ जे आहे त्यांच्याकडून स्वच्छता करून घेतली जात आहे. पूर्णपणे क्लीन दिसून येत आहे हा परिसर सगळा. जालियनवाला बाग बघून आता आम्ही बाहेर आलो आहे मार्केटमध्ये. या ठिकाणी भरपूर स्टॉल आहेत खरेदीसाठी. कपडे, ज्वेलरी, खाण्याचे स्टॉल, बरंच काही आहे. एकदम झगमग. सुरेशने ऑलरेडी काश्मीरमध्ये खरेदी केली होती पण राहिलेली काही थोडीफार खरेदी आम्ही इथे करतो. आता त्यांनी मुलींसाठी स्वेटर घेतलेले आहेत. इथे अमृतसरमध्ये आपल्याला एक श्री परशुरामजी यांची धर्मशाळा दिसली आहे. वाहेगुरु, पुन्हा एकदा मी इकडे आलेलो आहे गोल्डन टेम्पल परिसरामध्ये. मस्त एकदम फ्रेश वातावरण आहे. रात्री ऑलरेडी दर्शन आमचं झालेलं आहे त्यामुळे आज जाणार नाही पण बाहेरून मस्त फोटोग्राफी आम्ही करतोय. थोडा वेळ बसतो या ठिकाणी. समोर काय काय आहे ते दाखवतो. इकडे छोटासा असं कुंड असल्यासारखं आहे. या ठिकाणी पाणी आहे, कारंज्याचं आहे. इकडे बघा पूर्ण व्हाईट हे आहे संगमरवर सारखं. एक्झॅक्ट गोल्डन टेम्पलच्या समोर हे प्राचीन शनिदेवाचं मंदिर आहे. याची स्थापना 1761 करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सुद्धा दर्शन घेण्यासाठी गर्दी आहे. हा परिसर सगळा बघा तुम्ही. कालपासून पंजाबमध्ये, अमृतसरमध्ये फिरतोय. सगळ्या ठिकाणी असं सांगितलं जातंय की मोबाईल पाकिट सांभाळा. या ठिकाणी एवढ्या चोरीच्या घटना घडतात असं लोक सांगतात त्यामुळे आम्ही पण थोडंसं काळजीनं फिरतोय. आता अमृतसरचं ऑलरेडी काल आपलं गोल्डन टेम्पलचं दर्शन झालं होतं. पुन्हा एकदा सकाळी चक्कर टाकून आलो आणि मार्केटमध्ये बरीच आम्ही खरेदी केलेली आहे. आता आम्हाला 2 वाजता हॉटेलपासून पुढे जायचं आहे वाघा बॉर्डरला. आणि वाघा बॉर्डरवर जे काही परेड असते ती पाहायची उत्सुकता आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही ते पाहत होतो टीव्हीवर, मोबाईलवर, पण आता प्रत्यक्ष पाहण्याचा योग येणार आहे. बघूया नेमकं कसं आहे वाघा बॉर्डरवरची परेड.